नमस्कार शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी आली सर्वात मोठी आनंदाची बातमी। 2480 कोटी रुपयांचा पीक विमा हा शेतकऱ्यांना मंजूर झालेला आहे। आता शेतकरी मित्रांनो, विमा आपल्या खात्यात कधी जमा होणार त्याबद्दल संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये बघूया। शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रातील लाखो शेतकरी सध्या खरीप हंगामातील पीक विम्याच्या प्रतीक्षेत आहेत। पीक विमा पोर्टलवर स्टेटस तपासताना अनेक शेतकऱ्यांना कॅल्क्युलेशन अवॉइडेड किंवा झिरो अशी रक्कम दाखवत असल्यास चिंतेचे वातावरण नाही शेतकरी मित्रांनो, कारण शेतकरी मित्रांनो अनेकांच्या स्टेटस मध्ये कॅल्क्युलेशन अवॉइडेड दिसत आहे। याचा अर्थ असा आहे की शेतकरी मित्रांनो, महसूल मंडळातील विम्याची रक्कम अद्यापही निश्चित झालेली नाही। याची काही प्रमुख कारणे खालीलप्रमाणे आहे शेतकरी मित्रांनो। आता विमा कंपन्यांचे आक्षेप काय आहे तर राज्यातील 5000 पेक्षा जास्त पीक कापणी प्रयोगावर विमा कंपन्यांनी तांत्रिक आक्षेप घेतलेले आहे शेतकरी मित्रांनो। त्यानंतर शेतकरी मित्रांनो, जोपर्यंत सरकार आणि विमा कंपन्यांमधील हे आक्षेप मिटवले जात नाही तोपर्यंत शेतकऱ्यांना विमा मिळणार नाही शेतकरी मित्रांनो। आता शेतकरी मित्रांनो, आपण सकारात्मक जर बाजू बघितली तर विमा कंपन्यांनी प्रामुख्याने खालील जिल्ह्यातील महसूल मंडळाच्या आकडेवारीवर प्रश्नचिन्ह सुद्धा उपस्थित केलेले आहे। त्यामध्ये मराठवाड्यातील नांदेड, लातूर, धाराशिव, बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर, त्यानंतर विदर्भातील अमरावती व चंद्रपूर, वर्धा आणि नागपूर, त्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर, अहिल्यानगर। आता शेतकरी मित्रांनो, विम्याच्या रकमेतील गोंधळ जर बघितला तर 2480 कोटी की 1200 कोटी, तर शेतकरी मित्रांनो विम्याचा एकूण रकमेवरून सध्या संभ्रम आहे की सुरुवातीला ही रक्कम 1480 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात आले होते, मात्र ताज्या अहवालानुसार हा आकडा 1100 ते 1200 कोटीच्या आसपास सुद्धा दिसत आहे शेतकरी मित्रांनो। त्यानंतर महत्त्वाची जर नोंद बघितली तर शेतकऱ्यांच्या मागणीनुसार नुकसानीची तीव्रता पाहता ही मदत शेतकऱ्यांना 5000 कोटींच्या वर असायला हवी होती। सरकारने हेक्टरी 17500 रुपयांच्या मदतीचे संकेत दिले असले तरी प्रत्यक्षात वाटपात मोठी तडजोड होऊ शकते। म्हणजे शेतकरी मित्रांनो, 17500 रुपये सरसकट असले तरी शेतकऱ्यांना यापेक्षा सुद्धा जास्त रक्कम मिळण्याचे चान्स आहे। आता शेतकरी मित्रांनो, पैसे बँक खात्यात तुमच्या कधी जमा होणार त्याची आता तारीख जर बघितली तर 15 एप्रिल पर्यंत सध्या पोर्टलवर डेटा अपडेट करण्याचे कॅल्क्युलेशन पूर्ण करण्याचे काम हे युद्ध पातळीवर चालू आहे। जर 15 एप्रिलला पैसे आले नाही तर 15 एप्रिल नंतर सर्व पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पीक विम्याचे पैसे जमा होतील शेतकरी मित्रांनो। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।